ज्ञानोबा कदम. शाळेचं नाव? एम.जी. राव सेमी इंग्लिश स्कूल बोरोटी लातूर. वर्ग? 7वी. सब्जेक्ट कुठले कुठले आहेत तुला? मराठी, हिंदी, मॅथ, सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. सिलेबस पूर्ण झालेला आहे? हो. पाठांतर झालेलं आहे? हो. सगळ्या विषयाचं पाठांतर झालं? हो. मराठीचा? हो. हिंदी? हो. इंग्लिशचा? हो. सायन्सचा? हो. प्रश्न विचारू सायन्सचे? हो. What is difference between plant cell and animal cell? Cell wall made of cellulose do not have cell wall. Cytoplasm are lesser. Cytoplasm are lesser granular. Cytoplasm are more granular. There are no lysosomes are present in animal cell. Okay. Answer the following questions. What is a cell? The structural and functional unit of the body is called a cell. What are microorganisms? The living organisms are but can be seen only under compound. Under compound is called the microorganisms. Very good. Which are the different types of microorganisms? Bacteria, various fungi, algae, and proteins are all the different types of microorganisms. मराठीचं पाठांतर झालेलं आहे ना? हो. पुढील कल्पना स्पष्ट करा. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. एखादा कंठमणी एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी समोर विक्रावे तसा पाचूचा बेटाचा पुचका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. तिथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. व्हेरी गुड. पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. पहाटेला जग आल्यावर स्वप्नांची दुनिया निघून जाते म्हणजे पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. ओके. भूगोलचं पाठांतर झालेलं आहे? हो. ह्युमस म्हणजे काय? मृदेत विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा हा संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाळ खडकापासून जांभी मृदा तयार होते. कशामुळे असे घडते? भारताच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तेथील हवामान दमट आहे. या भारताच्या पश्चिम किनारपट्टीतील बेसाळ त्या मूळ खडकाची विघटित होऊन जांभी मृदा तयार होते. हिंदीचं पाठांतर झालेलं आहे? हो. बेटी युग में डॅश गढ़ेंगे. बेटी युग में बेटा बेटी सभी पढ़ेंगे सभी गढ़ेंगे. पौलादी ने नहीं किया दे खुद अपना इतिहास गढ़ेंगे. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. कवि किस कहानी को लिखने की बात कर रहा है? कवि बेटी युग के नई कहानी को लिखने की बात कर रहा है. जब देश पढ़ेगा तो क्या होगा? जब देश पढ़ेगा तो देश बढ़ेगा और तरुण जवानी दौड़ेगी. कवि ने मन में क्या ठाना है? कवि ने मन में ठाना है कि सारे जग को शिक्षित करना है. जग ने किसकी शक्ति को पहचाना है? जग ने पुस्तक और कलम की शक्ति को पहचाना है. इतिहासचं पाठांतर झालेलं आहे? हो. का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. मोठा प्रदेश मिळवला. या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालण्याची गरज होती. तसेच या विस्तारलेल्या प्रदेशातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते. म्हणून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज अंधेऱ्याची सिद्धी सुरत व राजपूतचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य कार्यात अडथळा आणत होते. या अडथळ्यास पायबंद घालणे व भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभा केले. तुमच्या शब्दात लिहा. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. जमिनीची व्यवस्था लावण्यासाठी अण्णादत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली. करून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्यास सक्त आज्ञा दिली. परीक जमिनी लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले. दुष्काळ अतिवृष्टी वा शत्रूने एखादा प्रदेश उद्ध्वस्त केल्यास त्या प्रदेशातील लोकांना महसूल व अन्य करात सूट दिली. मॅथची प्रॅक्टिस झालेली आहे? हो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट? इट्स द प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवाइडेड बाय 100. What is the formula for area of rectangle? Length height into base. Okay. A plus B bracket square. Expand the formula. A square plus 2ab plus b square. What is the Pythagoras theorem? Base square plus height square. पूर्ण सांगा. Pythagoras theorem. Base square. Hypotenuse square. Hypotenuse square plus base square. Hypotenuse square is equal to base square plus height height square. square. Okay. हे सर्व पाठांतर तुम्ही कशा पद्धतीने केलं? पहिल्यांदा टीचरने आम्हाला सर्व शब्द लिहून दिले. नंतर मग धडा शिकवला व बोर्डावर क्वेश्चन दिले व आम्ही 5-5 वेळेस लिहून पाठ केले. व्हेरी गुड. धन्यवाद.